संघाकडे जाऊयात. एका बाजूने युवी स्पोर्ट्स तळेखार मुरुड आणि दुसऱ्या बाजूने ओम साई आदर्श पनवेल. तीन ओव्हरची मॅच असेल. या मॅच मधला हायएस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार आहे. मागील मॅच जी तिसऱ्या फेरीत दाखल होणारा संघ विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ यांचा हायएस्ट स्कोर आतापर्यंत 40 आहे. त्यामुळे या मॅच मध्ये जो संघ जिंकेल आणि त्याचा स्कोर जर 40 हून अधिक असेल तर मात्र तो ग्राह्य धरला जाईल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. पहिलं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आशिष मेहरुल, ज्या नावाची चर्चा सातत्याने होत असते मित्रांनो. नुकतीच झालेली नरे पार्क येथील स्पर्धा जी रायगड ग्रामीण टीमने जिंकली, त्यामध्ये आशिष मेहरुल चांगली कामगिरी तिथे करत होता. रबर बॉलचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू. स्ट्रायकिंग एवरती फलंदाज मुरुड तालुक्यात एक आयकॉन खेळाडू सेंट टाकी. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. फलंदाजाला अपेक्षित असणारा बाउन्स या बॉलवर पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण पाहताय. कमी षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच, जशी पुढची फेरी तशी मॅचेस 2-2 ओव्हरच्या पाहायला मिळतील. त्यामुळे आता जे काही करायचं असेल ना ते लवकरात करावं लागेल. कमी गतीचा बॉल, पेस मध्ये व्हेरिएशन केलं होतं, परंतु इथून मात्र अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. कारण रबर बॉल मध्ये टेनिस बॉलच्या कंपॅरेटिव्हली जास्तीचा बाउन्स पाहायला मिळतो. त्यामध्ये टेनिस बॉलला आपण शेणामातीच्या साह्याने बनलेली विकेट पाहत असतो, तर रबर बॉल मध्ये सिमेंटची विकेट पाहतो. त्यामुळे अतिरिक्त बाउन्स या बॉलवर पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आला. व्हाईटच्या मदतीने टीमचे सांघिक धावसंख्या ओपन झाले 1 या धावसंख्येवर. आडव्या बॅटने हॅमर केला बॉल. डीप मध्ये संदीप येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथून मात्र शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटला आणि बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत नशिबाची साथ. धावा 4, चौकार. 4 धावांच्या मध्ये टीमचे टोटल 5च्या घरामध्ये आपण पाहताय. आशिष मेहरुल संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आणि या गोलंदाजावर सध्या तरी हुसेन टाकी आक्रमण करताना पाहायला मिळतो. मुरुडचं क्रिकेट, मुरुडचं नाव उंचावणारा खेळाडू हुसेन टाकी, परंतु समोर ओपन लेवल फॉर्मॅट मधला वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर म्हणून ज्याची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळख आहे. ISPL सारख्या नामांकित स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू. चेन्नई सिंगम्सच्या संघामध्ये त्याची निवड झाली होती आणि तिथे सुद्धा त्यानं चांगली कामगिरी केली होती. तोच आशिष मेहरुल वेगाने बॉल फेकतो आणि वेगामध्ये सुद्धा मिश्रण करतो, ही त्याची खासियत आहे मित्रांनो. राईट राऊंड विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतो. कोलाट टाकला होता. नुकताच आपण वेगाचा उल्लेख केला होता आणि तोच वेग त्यानं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर दर्शवला. अगदी कमी पावलांचा रनअप आहे, परंतु फॉलो थ्रू मध्ये हा एक जम्प घेतो आणि तिथून मात्र खांद्याचा अतिरिक्त वापर करून जास्तीची पेस तो जनरेट करतो आणि तिथून मात्र अजून एक डॉट बॉल हुसेन टाकीला स्तब्ध ठेवले. एक चौकार आल्यानंतर डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. कमी गतीचा बॉल होता. यावेळेस आडव्या बॅटनं पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळाडू इंटरेस्टेड संदीप पाटीलच्या हातामध्ये बॉल जातोय. एक धाव तिथे पूर्ण चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि एकेरी धाव संख्येनं टीम पुढे जाईल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. अजून या षटकातील शेवटचा एक बॉलचा खेळ बाकी आहे. कमालीची गोलंदाजी. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाचा सामना करत असताना आतापर्यंत 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. ओ फुल टॉस. खराब चेंडू होता आणि तिथून मात्र स्क्वेअर लेग पंच इंटरेस्टेड. हा बॉल वेस्ट स्ट्राईकच्या वरती. इट्स अ बीमर कॉल आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 अर्थात नो प्लस 2 अर्थात धावमिती 3 आणि या 3च्या मदतीनं टीमची टोटल आता 9च्या घरामध्ये. खराब बॉल आणि पुढच्या बॉलवर तर सुवर्ण संधी असेल. नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. चला बॉल द्यायचा. चला नेक्स्ट मॅच. पुढील सामना गावदेवी गावठाण आणि त्यांच्या अगेन्स्ट नाना 11 अंबरनाथ. पनवेल तालुक्यामध्ये खेळत असताना 2 पाहुणे संघ आपल्या पाहायला मिळते. उरण तालुक्यातील बलाढ्य संघ गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपली टीम पाहायला मिळेल नाना 11 अंबरनाथ. पुढचा बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण राजला पाहता. इथून मात्र फ्री हिटचा बॉल होता. तिथे काय घडलंय.
ओव्हरथ्रो जरूर झालं होतं परंतु बॅकअपला खेळाडू आला आणि तिथून मात्र प्रसन्न पाटीलनं चांगलं बॅकअप दिलं. 2 धावा मिळते 2च्या मदतीने टीमची टोटल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आता म्हणावं लागेल. 3 ओव्हरची मॅच आहे. खर तर राहुल हे मैदान तृप्त झालं असं म्हणायला हरकत. मैदानामध्ये कामधेनू माता आपण पाहता. हिंदू संस्कृतीमध्ये गाईला फार महत्व असतं. 33 कोटी देव ज्याच्यामध्ये समावतात. आमची कामधेनू माता तिचं आगमन सुद्धा इथं झालं. पहिलं षटक संपलं धावफलकावरती. धावा 11 झालेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. रायगड ग्रामीण मधला वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड बॉलर अर्थातच प्रसन्न पाटीलला आपण पाहताय. डोंगरे एक्सप्रेस हा खेळाडू पुनश्च एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर एक आक्रमक फलंदाज मोरोड परिसरामधील हुसेन टाकी. पहिला बॉल. पहिला बॉल आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑलॉंग विथ कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये. संदीप शिवकर गावचे खेळाडू फार बिझी राहिलेत आज या संपूर्ण इनिंग मध्ये. जास्तीचे बॉल त्यांच्यापर्यंत जातात. मिड विकेट स्क्वेअर कडे फिल्डिंग करणारे क्षेत्ररक्षक फार चाणाक्ष असणं आवश्यक असतं. टेनिस क्रिकेट असो अथवा रबर बॉल क्रिकेट. कारण टेनिस बॉल असो अथवा रबर बॉल खेळाडूंचा प्रेफर्ड झोन ऑन साइड असतो. स्कोरिंग एरिया त्याला म्हटलं जातं. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल ऑन साइडला फिरून मारलाय. पिकअप पुल बॉल केलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर गोल. आउट ऑफ द पार्क. राजच्या बॅट मधून षटकार. आणि 6च्या मदतीने टीमची टोटल 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. पहिल्या बॉलवर एक सिंगल त्यानंतर अल्ला षटकार. चला व्हॉलंटियर्स मॅच बॉल त्वरित आणायचा. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. यापुढे अजून आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. यापुढे होणारा सामना गावदेवी गावठाणच्या अगेन्स्ट नाना 11 अंबरनाथ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं. 3 ओव्हरची मॅच आहे. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. एका बाजूने राज त्याच्या बॅट मधून नुकताच एक षटकार आलाय तर दुसऱ्या बाजूने प्रसन्न पाटील कमबॅक करावा लागेल. कमी गतीचा बॉल होता परंतु खोलात टाकला होता. फलंदाज समजू शकला नाहीये. बॉलच्या मेरिटनुसार फटके खेळणं तुम्हाला आवश्यक असेल. यावेळेसचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू सरळ अक्षय पवारच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. यावेळेसचा बॉल ऑन साइडला फिट केलाय. मनगटी फटका परंतु डिक्लेअर झोन मध्ये जिथे धावा मिळतील 2 परंतु या फटका जसा मारला ना टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा ऐकायला मिळाला. चला बॉल द्यायचा. दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस्वी मात्रे यांचं सुद्धा आगमन. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व. कमालीचा फटका होता सर. हा बॉल स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट रिजन मध्ये असताना तर शॉर्ट ऑफ द डे असं म्हणायला हरकत नव्हता. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. षटकारानंतर डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 9 धावा त्यांना खर्च केल्यात. 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल 4 बॉल. आखूड टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. बॉल वाईड. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरची हायलाइट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या बॉलवर सिंगल त्यानंतर षटकार. डॉट बॉल दुहेरी धाव डॉट बॉल आणि त्यानंतर वाईड. त्यामुळे एकच बॉल शिल्लक.
1.5 षटकांचा खेळ संपला. टीमचे टोटल 21-21. हा बॉल देखील अतिरिक्त उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि हा बॉल सुद्धा वाईड आपल्याला पाहायला मिळतो. टीमचे टोटल 22-22 धावा. अजूनही एक षटक बाकी आहे. उमसाई एक षटक आणि एक बॉल बाकी. हा बॉल वाईड आहे. हुसेन टाकी आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी अजून फोडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. प्रसन्न पाटील या गोलंदाजाला आशिष मेहरुलने पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या. तर प्रसन्नच्या आगेचं आक्रमण केलंय. बॉलला पुरेशा एकदा पाठवलाय. हवाई सफर करण्यासाठी ताकद, टायमिंग आणि नजाकत तीनही गोष्टींचा परफेक्ट मिलाव. बॉल सीमा पार मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. आणि 6च्या मदतीने टीमची टोटल 28. चांगली धावसंख्या. का आम्ही एवढा दूरवरचा प्रवास करून इथे खेळण्यासाठी आलोय हे मात्र सांगून देतात. एका बलाढ्य संघाच्या बॉलिंग लाईनअप समोर पहिल्या 2 ओव्हर मध्ये तब्बल 28 धावा. चला आदर्श बरोबर आपला बॉलर रेडी ठेवायचा. नो डाऊट बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जीवदानी बामण डोंगरी संघाची एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा डावखुर हाताचा एक वेगवान गोलंदाज आदित्य पाटील. आदित्य पाटीलला आपण पाहताय कारण आपण मगाशी चर्चा केली होती. उमसाई आदर्श पनवेल या संघामध्ये पनवेल तालुक्यातील दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. मागील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना अभिजित मोरे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच भेटले होते, परंतु आता त्याला बॉलिंग सुद्धा मिळत नाहीये. 3 विकेट त्याने मागच्या मॅच मध्ये घेतल्या होत्या, परंतु आदित्य पाटील संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ओळखला जातो. नुकतीच झालेली मुंबई येथील नरे पार्क मधली स्पर्धा ज्या संघाचं विजेतेपद रायगड ग्रामीण टीमने पटकावलं तेव्हा सुद्धा चांगली कामगिरी खेळाडूची राहिली होती. टीमची टोटल 28-28 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीने 28 झाल्यात. समोर हुसेन टाकी, परंतु हुसेन टाकी या खेळाडूकडे लक्ष असताना राज पाटीलने 2 षटकार मारलेत. कमी गतीचा बॉल होता. आधीच मन बनवलं होतं. प्री डिटरमाइन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळेच बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल तिथे आलाय. निर्धाव चेंडूंची आता गरज असेल बॉलिंग करत असताना उमसाई आदर्श पनवेल टीमला. पुढचा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला आणि तिथून मात्र कमालीचा झेल सिंगल हँडेडली अक्षय पवारनं हा झेल संपादित केलाय आणि हुसेन टाकी इथे माघारी परतताना पाहायला मिळतो. पहिला धक्का, मॅचची गोल्डन विकेट. हुसेन टाकी बॅक टू द डगआउट. प्रवीण मुंबईकर वहाळचे आहेत, त्यांचा सुद्धा विशेष आभार आम्ही आदर्श चषक 2026 च्या माध्यमातून करतो. न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये तेजस काटकरला आपण पाहता. समोर गोलंदाज आदित्य पाटील. तालुकास्तरीय आजचा हाफ आपण पाहताय, ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे रायगड मधील पनवेल, उरण तसेच खालापूर आणि अलिबाग तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले, तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक संघ सुद्धा पाहायला मिळेल. चला विनंती करतोय गावदेवी गावठाण आणि नाना 11 अंबरनाथ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा. नेक्स्ट बॉल. पहिला बॉल आल्या आल्या तेजस काटकर थांबायला तयार नाहीये. जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकत असताना षटकार. आणि 6च्या मदतीने टीमची टोटल 34. 34 ऑन दी बोर्ड. एक चांगली स्थितीत आता धावसंख्या असं म्हणायला हरकत नाहीये. प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा फलंदाजांचा तोफान आहे, परंतु मुरुड संघाकडे सुद्धा काही नामांकित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आदित्यच्या आगेच आक्रमण तेजस काटकरची फलंदाजी पाहतो आपण. त्यावेळेसचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. कांद्यात सत्रिक्त वापर. वेगवान बॉल डिलिव्हर्ड केला, पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. डॉट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 बॉलचा काही बाकी आहे. आणि नक्की आजचा 12चा लॉट्स आपण पाहताय, त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये तुमचा हायएस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार. यावेळेसचा बॉल फिरवून मारलाय आणि पुन्हा एकदा संदीप पाटील तिथे चांगली फिल्डिंग करतात. एकच धाव तिथे मिळताना आपण पाहताय आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमचे टोटल 35. 35 ऑन दी बोर्ड. आता राज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून
2 षटकार आपण प्रसन्नच्या अगेन्स्ट त्याने खेचले होते. आता आदित्यचा शेवटचा बॉल आहे, पहिला एक शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला, लास्ट बॉल, स्टील 1 टू गो. लोअर फुल टॉस होता परंतु लोअर फुल टॉस कन्वर्ट करू शकला नाहीये. बॉल मागे चालला, आशिष मेहरुल बॉल खाली येतो, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 सुद्धा कंप्लीट, 3चा प्रयत्न, परंतु तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाले. 2च्या मदतीनं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 37 धावा, 37 धावा इथे पाहायला मिळतात. म्हणजेच 38 धावांचा पाठलाग करायचा असेल ओमसाई आदर्श पनवेल संघाला. आणि याची आपण दखल घ्यायची की टार्गेट हे 38 आहे, त्यामुळे 37 वर आपला संघ जर असेल आणि तिथून मात्र षटकार चौकार मारला तरी सुद्धा जे टार्गेट आहे तेच ग्राह्य धरलं जाईल, अर्थात 38 धावा. म्हणजे या कंडिशनला आपण जर पाहायला गेलं तर आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ हा संघाचा हायस्ट स्कोर आतापर्यंत 40 आहे. मित्र संघाला अजूनही चान्सेस आहेत 22 मिळण्याचे, कारण 12च्या लॉट्स मध्ये आपण पाहत आहोत. 2 सामने झाल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये अजून एक सामना तुम्हाला खेळावा लागेल. चला, विनंती असेल फिल्डिंग टीम क्षेत्र त्वरित मैदानाच्या बाहेर व्हायचं आणि आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अर्थातच चला, अंबरनाथचे कॅप्टन उपस्थित आहे गावदेवी गावठाण, करण मडवी. गावदेवी गावठाण या नावाच्या भोवती ज्या खेळाडूचं वलय घातलं तो नाव म्हणजे करण मडवी. आणि करण मडवी आणि किंजल ट्रॉफी एक वेगळं नातं, परंतु सध्या तरी एक प्रतिनिधी येतोय, अर्थातच परेश ठाकूर, मॅन फ्रॉम बेतूम, मिस्टर हेलिकॉप्टर. टॉस केला जाईल आणि टॉसचा बॉस गावदेवी गावठाण परेश ठाकूर. यंदाच्या हंगामामध्ये तुम्हाला रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 2 मध्ये ॲज अ कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचे हेलिकॉप्टर सुद्धा पाहायला विसरू नका. ज्युनियर कृष्ण सातपुते त्याची ओळख राहिली. अशा प्रकारची बॅटिंग तो नेहमीच करत आला. नेक्स्ट मॅच मध्ये गावठाणच्या अगेन्स्ट नाना 11 अंबरनाथ पाहायला मिळेल. तर त्याच्या पुढील होणारा सामना विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि भैरवनाथ 11 खालापूर, अर्थातच बंटी बद्रिका इन ऍक्शन पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने विनोद स्पोर्ट्स गावठाण सुद्धा उड्यांच्या सगळे आयकॉन या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. मग परेश असेल, करण मडवी असेल, चैतन्य पाटील असेल, अजून बरेचसे आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु चालू सामन्यामध्ये सलामीची आघाडीची जोडी ओमसाई आदर्श पनवेलसाठी, एका बाजूने सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिलीवाडा, तर दुसऱ्या बाजूने मिस्टर प्रफुल्ल पाटील चॅम्बो बोरले, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चला, फिल्डिंग टीम विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या. विजय घाणेकर कॅप्टन आपल्याला विनंती असेल. खरं तर राजकीय पटलावरचं मोठं नाव आपल्या गावचे ग्रामपंचायत सरपंच आहेत, परंतु एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर. रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं आपण खेळताना त्यांना पाहिलं आणि आज मुरुडवरनं बरंचसं अंतर ट्रॅव्हल करून पनवेल मध्ये हा संघ खेळासाठी आला. विजयासाठी आव्हान असेल 38 रन्स, 38 धावांची गरज आहे. येणारी शिल्लक बॉल 18 बॉल आणि 38ची गरज. समोर फलंदाज सूरज पाटील, दुसऱ्या बाजूनं प्रफुल्ल पाटील, यंदाच्या हंगामामधलं चर्चेतलं नाव. तर बॉलिंग मार्क वरती तेजस काटकरला आपण पाहता. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका. विनंती असेल सलामीची जोडी सूरज आणि प्रफुल्ल आणि फिल्डिंग टीम आपला गोलंदाज तयार आहे. त्यामुळे आता मॅचला कोणताही अधिकचा डिले न करता आपण सुरुवात करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस नुकताच संपन्न झाला गावदेवी गावठाणच्या अगेन्स्ट नाना 11 अंबरनाथ. नाणेफेकीचा कौल गावठाण संघाच्या दिशेने लागला. 4 ओव्हरची ती मॅच असेल, परंतु चालू सामना 3 षटकांचा. पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या 37. आता उत्तरार्धामध्ये विजयासाठी आवश्यकता असेल 18 बॉल आणि 38ची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती तेजस काटकर, समोर फलंदाज सूरज पाटील. पहिला बॉल आडव्या पाटणं, डीप मिड विकेट कडे बॉल चालला. फिल्डिंग चांगली, एकच धाव तिथे मिळेल.
तेजस काटकर या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये, तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. आजच्या तालुकास्तरीय हाफ मध्ये पहिली धावा सूरज पाटीलची मागील मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता. आता मात्र त्यांनी एकेरी धावेने आपलं खातं ओपन केलंय. 38चा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली स्ट्रायकिंग एंडवरती चॅम्बो. चांगला फटका पाहायला मिळाला अलॉंग विथ कार्पेट बॉल आला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. वाईडिश लॉंग ऑफला तिथे स्वतः हुसेन टाकी तैनात. अजून एकदा पुन्हा एकदा सिंगल मिळेल. तेजस काटकर चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक प्रगती पथावर आणि एका धावेने टीमची टोटल 2च्या घरामध्ये आपण पाहता. विजयासाठी अजूनही 16 बॉल आणि 36 धावांची गरज. यावेळेसचा बॉल ऑन साइडला फिरून मारलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने. आउट ऑफ दी पार्क. षटकार. कमालीचा फटका. आखूड टप्प्याचा बॉल होता. हाफ ट्रॅकर हा पण पूल केला आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केला. 6 धावांसाठी सूरज पाटीलच्या बॅटमधून षटकार. ग्रामीण गटामध्ये वाघिलीवाडा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज तालुका हाफ मध्ये खेळतो आणि हा खेळाडू तालुका स्तरीय पुरता मर्यादित न राहता ओपन लेवलचं क्रिकेट सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाचं खेळतोय. तेजस काटकरच्या आगेच आक्रमण. पहिल्या 2 बॉल पाहिले आणि त्यानंतर मात्र आता जसा बॉल आपल्या टप्प्यामध्ये आला ना तसा खेळाडू कार्यक्रम करायला थांबत नाहीये. हाफ ट्रॅकर होता आणि त्यावर हा पंपूल करत असताना षटकार मिळवला. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल पुढे टाकला होता स्लॉट मध्ये आणि मारला आजच्या दिवसातील समोरच्या दिशेचा सर्वाधिक लांबडा षटकार. ओम साई आदर्श पनवेल 6 वन ऑफ द डिस्ट्रक्टिव्ह बॅट्समन. त्यानं हा बॉल सरळ पाठवलाय दिलीप वेंगसकर क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडच्या दिशेने. सूरज पाटीलच्या बॅटमधून सलगचा दुसरा धमाका. यावेळेसचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. मनगट वळवली. बॉटम हँडचा चांगला वापर या खेळाडू केला आणि तिथून मात्र 2 धावा तिथे मिळताना पाहतो आणि टीमची टोटल 2च्या मदतीनं 16 धावा. चांगली धावसंख्या म्हणायला हरकत नाही. तर विजयासाठी येणारे बॉल शिल्लक असतील 7 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. माफ करा 13 बॉल आणि 22 धावांची गरज. सामना थोडासा सोप्पा करून ठेवला सूरज पाटील या खेळाडूने. पहिल्या 5 बॉल मध्ये तब्बल 16 धावा वैयक्तिक 4 बॉल 15 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि तिथून मात्र सुटकेचा श्वास घेतलाय गोलंदाज तेजस काटकरनं. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक संपलं पहिलं आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर बॅटिंग करत असताना ओम साई आदर्श पनवेल टीमची धावसंख्या 16. विजयासाठी 12 बॉल आणि आता 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा. चला मुरुड टीम जास्तीचा वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती सुनीलला पाहता आपण समोर. प्रफुल्ल पाटील चॅम्बो. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ राहिला हा खेळाडू. हो हो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ का राहिलाय याचं पुन्हा एकदा सर्वोत्तम उदाहरण सादर करत असताना प्रफुल्ल पाटील चॅम्बोच्या बॅटमधून दिमागदार षटकार. चॅम्बोच्या बॅटमधून षटकार आला.
बॅटची कडा लागली. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर दिले गोलंदाज सुनीलचं कमबॅक झालं. प्रफुल्ल पाटीलला माघारी परतावं लागेल षटकारानंतर. फलंदाज बाद. आता विजयासाठी समीकरण येणारे शिल्लक बॉल 10 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 16 धावांची. 10 बॉल आणि 16ची गरज. इथून चांगली गोलंदाजी झाली ना तर सुद्धा सामना काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चांगले बॉल डिलिव्हर करावे लागतील सुनीलला. न्यू बॅटर चला लवकरात लवकर बॅट्समन सज्ज ठेवायचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार, सावळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. अक्षय पवारला आपण पाहता 10 बॉल 16ची गरज. मागील मॅच मध्ये आपण वन डाऊनला आर्यन नाईकला पाहिलं होतं. आता अक्षय पवार बॅटिंग साठी आला. 101 तुर्रम खेळाडू या संघामध्ये खेळताना आपण पाहता. आगामी कालखंडामध्ये रायगड प्रीमियर लीग रबर बॉल टुर्नामेंट मध्ये जीएस स्पोर्ट्स कोहिरे नागोटणे टीमचा ऍज अ कॅप्टन म्हणून अक्षय पवारला आपण पाहणार आहात. त्यामुळे आता अक्षय पवारच्या इनिंग कडे सुद्धा बऱ्याच जणांचं लक्ष असेल. रबर बॉल या खेळाडूला फारसं भावतं. ओळा पैसा बॉल पंच इंटरेस्टेड आहेत. हा बॉल डाऊन दिले आता खराब गोलंदाजी गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून आणि डिक्लेअरच्या 2 धावा अर्थात एकूण 3 धावा टीमची टोटल 25-25. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता. थोडस आता स्लो क्रिकेट आपण पाहताय आणि खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जे सूरज पाटीलनं आक्रमण केलं होतं ना त्यामुळे कुठेतरी सामन्याची हवा काढण्याचं काम. परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये हे सांगतोय सुनील. आणि सुनीलच्या गोलंदाजीवर अजून एक फलंदाज बाद. अक्षय पवार इथे माघारी परताना पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार होतो. पहिलाच बॉल फेस करत असताना फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवारची जागा घेण्यासाठी एक युवा जिगरबाज खेळाडू आर्यन नाईकला आपण पाहता. 19 वर्षापेक्षा कमी वय असणारा खेळाडू. ISPL सारख्या टेनिस क्रिकेट मधील नामांकित स्पर्धांमध्ये खेळला. श्रीनगर के वीर या संघामध्ये सातत्यानं आपण त्याला सलामीसाठी पाहत होतो. एक चांगली संधी त्याला मिळाली आणि ही संधी त्याला काही घर बसल्या मिळाली नाही. गेले कित्येक वर्ष तो मैदानामध्ये परिश्रम करतो आणि त्या परिश्रमाचं फळ नक्कीच त्याला मिळालं. अंडर 19 फॉर्मॅट मध्ये खर तर आर्यन नाईकला आपण खेळताना पाहायला मिळाला. खर तर पनवेल तालुक्यातील आर्यन नाईक, अलिबाग मधून आर्यन खारकरला आपण पाहिलं. पेंट तालुक्यातून आशीर्वाद ठाकूरला आपण पाहिलं. ISPL या स्पर्धांमध्ये अंडर 19 गटामधून खेळताना चांगलं कामकाज या तीनही खेळाडूंनी केलं. विजयासाठी समीकरण बॉल 9 आणि विजयासाठी 13ची गरज. सुनीलचे काही अतिरिक्त बॉल त्याला महागडे ठरतील परंतु तो व्हाईट बॉल सोडतो. त्याने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आहे. त्यानंतर मात्र त्याने 2 विकेट. परंतु समोर आर्यन नाईक ज्यानं मागील मॅच षटकारानं फिनिश केली होती. आल्या आल्या आपल्या अनोख्या शैलीसाठी आज आणला जातो. पडला बॉलचा टप्पा त्यानं पहिला हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यानंतर मात्र आपल्या आवडत्या झोन मध्ये अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथून मात्र 2 धावांचा दुहेरी फटका आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल आता 27 धावा. विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. सामना थोडासा सोपा आहे पनवेल संघासाठी परंतु इथून मात्र चांगले बॉल डिलिव्हर करावे लागतील. यावेळेसचा फटका ऑन साइडला. खेळाडू डाऊन बॉल. इथे काय खेळतोय आर्यन नाईकला इथे माघारी परतावं लागेल. पंचांच्या निर्णयाची आपण आता वाट पाहतो. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. पंचांचा कॉल आता काय येतो हे पाहणं योग्य आहे. चला आयोजकांचे काही नियम आहेत. बॉल जर तेव्हा झाडाला लागला असेल तर डायरेक्टली नॉट आउट. पंचाचा निर्णय अंतिम असेल.
त्यामुळे पंचाच्या निर्णयाचा सन्मान करायचा. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला DRS ची मदत मिळणार नाहीये. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. हॅलो, चला पंचांना विनंती असेल आपला योग्य तो निर्णय कळवायचा. येस, फलंदाज बाद. आर्यन नाईक इथे बाद होताना पाहायला मिळेल. डिरेक्टली हातामध्ये चेंडू जाऊन विसरला, चांगला झेल तिथे संपादित केला. सामना अजूनही जिवंत आहे. सुनील पाटीलचं षटक थोडस लांबलंय, परंतु या षटकामध्ये तब्बल 3 विकेट सुद्धा आल्या. चांगली गोलंदाजी त्याने केली. षटकार आला, वाईडच्या डिक्लेअर रन आल्या, परंतु त्यानंतर 3 विकेट सुद्धा आल्यात. न्यू बॅटर आता संदीप पाटीलला आपण पाहता. शिवकर गावचा खेळाडू, मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग या खेळाडूने केली होती. आता तशीच बॅटिंग करावी लागेल. ह्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर मुरुड संघाला कुठेतरी यश आलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण सूरज पाटील ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार लगावले होते, त्याला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलात. या षटकातील अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी समीकरण येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 7 बॉल 11, 7-11 हे समीकरण आहे. बॉलिंग मार्क वरती सुनील. चला सुनील, जास्तीचा वेग घेऊ नका. 7 बॉल 11ची गरज. समोर डावखुरा हाताचा फलंदाज संदीपला आपण पाहता. ऑन साइडला आल्या चांगला फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. एकच धाव तिथे मिळेल म्हणजे पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे गरज असेल 6 बॉल आणि 10ची गरज, आणि 10ची गरज असताना पुन्हा एकदा सूरज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 10ची गरज. चला फिल्डिंग टीम, बॉलर रेडी ठेवायचा. चला मुरुड टीम, जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. त्वरित आपला गोलंदाज तयार ठेवा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. मागील मॅच मध्ये सुद्धा मुरुड विपक्ष अलिबाग अशी लढत होती, जिथे सुद्धा 6 मध्ये 10 तिथे स्कोर करायचे होते, ते मुरुडने केले होते. आता मुरुडकडे डिफेंड करण्याची संधी आहे. आता मुरुड संघाला धावा वाचवाव्या लागतील. 10 धावांचा बचाव रबर बॉल मध्ये एखादा कारनामाच मानला जाईल, कारण रबर बॉल मध्ये सहजगत्या खेळाडू मोठमोठे फटके खेचत असतात. परंतु आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये काय चित्र पाहायला मिळेल? विजयासाठी समीकरण येणारे बॉल शिल्लक 6 आणि 10 धावांची गरज. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय टीम गावदेवी गावठाण आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये नाना 11 अंबरनाथ. गावदेवी गावठाण म्हटलं की उरण तालुक्याला बिलॉंग करणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण अंबरनाथ तालुक्याला बिलॉंग करणारा नाना 11 अंबरनाथ टीम पाहता. तालुका गट आजचा पाहता. अंबरनाथ म्हटलं की व्यावसायिक दर्जाचा एक उत्तम खेळाडू सुहास पवार आणि आपण नेहमी पाहता. बॉलिंग मार्क वरती दिवेश. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. इथून मात्र आता ओमसाई आदर्श पनवेल संघाचा खेमा सुद्धा सामन्याकडे आस लावून बसलाय की आता सामना हातातून निष्ठत चाललाय की काय. विजयासाठी समीकरण 5 बॉल आणि 10 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तरच प्रेशर रिलीज होऊ शकेल आणि आता मात्र प्रेशर रिलीज शॉट खेळावा लागेल संदीपला. हा बॉल थोडासा दूरवर फेकण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. आता समीकरण येणारे बॉल शिल्लक 5 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सूरज पाटीलला स्ट्राईकवर येणं गरजेचं. पहिल्या षटकानंतर तो थोडासा ऑफ स्ट्राईक राहिला आणि म्हणूनच की काय सामना आता शेवटच्या षटकापर्यंत आला. बॉलिंग मार्क वरती दिवेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोला टॅकला होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार, चौकार. आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे चालली आहे. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा हा चौकार आहे. 33 ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता.
दिवेशच्या आगेच आक्रमण केलं. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका, एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट थ्रू दी कव्हरचा फटका सजवला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदला आणि या चौकाराला संदीप एक क्वालिटी बॅट्समन आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा त्याने त्याची गुणवत्ता सिद्ध केली, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला धावसंख्येचा पाऊस पडताना पाहायला मिळू शकतो. कारण एका बाजूने बलाढ्य अंबरनाथ संघ तर त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी गावठाण पाहायला मिळेल, तर त्यापुढील होणारा सामना विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि भैरवनाथ 11 खालापूर, त्या दोन्ही टीमने सुद्धा आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेसचा बॉल देखील उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आलाय. फलंदाजाच्या मेरिट पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी त्याच्या रडार मध्ये देत नाहीये बॉल. आता समीकरण येणारे बॉल शिल्लक 4 आणि 4 धावांची गरज. रनअप बॉल इक्वेशन आपण पाहता, प्रति चेंडू मागे 1 धावाची गरज, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का, त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी होईल का. यावेळेस पुन्हा एकदा ओमसाई आदर्श पनवेल षटकार मारून सामना जिंकवलाय. अभिनंदन टीम ओमसाई आदर्श पनवेल. तर हार्ड लक टीम युवी स्पोर्ट्स तळेखार मोरोड. चला नेक्स्ट मॅच गावदेवी गावठाणच्या अगेन्स्ट नाना 11 अंबरनाथ.